सापसुरळी ही सापाची मावशी व चोपई या स्थानिक नावांनी सुद्धा ओळखली जाते। सापसुरळी हे नाव ऐकलं की आपल्यासमोर आधी साप हाच सरपटणारा आणि विषारी प्राणी डोळ्यासमोर येतो। पण या सापसुरळीमध्ये आणि सापामध्ये काहीही साम्य नाही, जेवढा आहे तेवढा फक्त नावापुरता आहे। त्यामुळे सापसुरळीला घाबरण्याची काहीही गरज नाही। आपल्या घरातील भिंतीवर किंवा आसपासच्या परिसरात ज्या काही पाली आपण बघतो अगदी तशीच सापसुरळी दिसते। युरोप, आफ्रिका व आशिया या तिन्ही खंडात सापसुरळीच्या तब्बल 40 प्रजाती असून 600 जाती आहेत। सापसुरळी हा सरीसृप वर्गाच्या स्किंकिडी कुलातील प्राणी म्हणून ओळखला जातो। सापसुरळीची गणना सुद्धा सरपटणाऱ्या प्राण्याच्या वर्गात होते। सापसुरळीच्या वेगवेगळ्या जातींमध्ये त्याची लांबी ही 10 सेंटीमीटर ते 55 सेंटीमीटर पर्यंत असते। पाळीप्रमाणे 4 पाय असून ती अत्यंत जलद गतीने पळू शकते। तिच्या चारही पायांना प्रत्येकी 5 बोट असतात। त्यामधील पाठीमागच्या पायाच्या बोटामध्ये अंगठ्या बाजूच्या बोटाची उंची ही बाकीच्या बोटापेक्षा जास्त असते, त्यामुळे तिला जलद गतीने पळता येते। त्याचबरोबर तिच्या डोक्याचा आकार त्रिकोणी व नाजूक असतो। तिची पाठ करड्या रंगाची असून बाह्यावरण ऑस्टिओडर्म पासून बनलेल्या चकचकीत खवल्यांसारखे असते। खवल्यांचा आतील भाग हा पूर्णपणे हाडांनी बनलेला असतो। शेपटीचा आकार हा लांब असून ती पाळीप्रमाणे लगेच तुटते। सापसुरळीला जास्त वेळ हातात धरून ठेवता किंवा पकडता येत नाही। ती सिमेंटच्या भिंतीवर चालू शकते। सापसुरळ्यांमध्ये घाणेंद्रिय तीक्ष्ण असून काही वाळवंटी जातीतील सापसुरळी जमिनीत पुरलेले कीटकही शोधून काढतात। सापसुरळी भारतात स्किंकिडी कुळामधील माबुया लायगोसोमा लिव्हलोपिझ्मा या प्रजातींतील सापसुरळ्या आढळतात। माबुया प्रजातीमध्ये सुद्धा 105 पोटजाती आहेत। माबुया कॅरिनाटा ही सामान्य भारतीय जाती असून ती जंगलात आढळते। ती जमिनीवर राहणारी असून दिवसा सर्वत्र फिरणारी आहे। तिची लांबी सुमारे 29 सेंटीमीटर असून शरीराचा वरील बाजूचा रंग तपकिरी, हिरवट व काळपट असतो, तर खालील बाजूस ही पांढरी किंवा पिवळसर रंगाची असते। कीटक व लहान पृष्ठवंशी प्राणी हे तिचे अन्न आहे। दक्षिण आशिया म्हणजेच भारतासोबतच ती बांगलादेश, म्यानमार, मालदीव, नेपाळ, श्रीलंका, भूतान या देशांमध्ये सुद्धा आढळून येते। काही सापसुरळींच्या कानावर पडदे असून काहींमध्ये सापाप्रमाणे डोळ्यावर पारदर्शक न हलणारा पडदा असतो। बऱ्याच जाती पालापाचोळा, लाकूड, दगडाचे ढीग, ओल्या जमिनीत बीड करून राहतात। ट्रोपिडोफोरस ही जाती जलप्रेमी आहे। मोठ्या जाती सँडफिश खादाड असून हाडांचे तुकडे आणि किडे खातात। लहान जाती स्नेक, स्किंक शांत व एकमेकांत मिसळणाऱ्या असतात, तर मोठ्या भांडखोर असतात। युमेसेस, सेपेंड्रिओनॅलिस आणि यू ऑब्झोलेट्स या जातींतील सापसुरळ्यांचा चावा वेदनाकारक परंतु बिनविषारी असतो। काही जाती पिल्लांना जन्म देतात, मात्र काही 6 ते 10 अंडी घालून 5 ते 6 आठवडे उबवितात। जुन्या जगातील कॉमन स्किंक ही जाती अल्जेरिया व आफ्रिकेमध्ये अन्न म्हणून खातात, तर अरब ती औषधी म्हणून खातात। सापसुरळीपासून औषधी तेल काढतात। बहुतेक जातींमध्ये सापसुरळीचे आयुष्य 5 ते 9 वर्षांचे असते।